हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत चांदण्यातील सहल मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या निबंधाला। आजवर मी अनेकदा सहलींचा आनंद लुटला आहे। दरवर्षी आमची कौटुंबिक सहल असतेच, शिवाय इयत्ता 5वीत असल्यापासूनच मी दरवर्षी शाळेतल्या सहलीला गेलो आहे। मात्र इतक्या सहलींपैकी या वर्षीची चांदण्यातील सहल मी आयुष्यात कधीही विसरणार नाही। आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील दरवर्षीची सहल ही शैक्षणिक स्वरूपाचीच असते। या वर्षी ती आकाश दर्शनाची होती। या आकाश दर्शनाच्या सहलीमुळे आम्ही चांदण्यांचा विलक्षण आनंददायक अनुभव घेतला। आकाश दर्शनासाठी गावाजवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले होते। बरोबर दुर्बिणीही घेतल्या होत्या। आम्ही 20-25 मुलं मुली महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालो। पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चांदण्याला जणू भरती आली होती। सारा आसमंत चांदण्याने तुडुंब भरला होता। आभाळ निरभ्र होते। आजूबाजूला विस्तीर्ण शेते पसरली होती। गावाबाहेर आल्यामुळे सर्वत्र शांतता होती। हवेत सुखद गारवा जाणवत होता। दूरवरून रातराणीचा व मधुमालतीचा संमिश्र गंध येत असल्यामुळे जणू काही चांदण्याला गंध येतो आहे असा भास होत होता। आजूबाजूची झाडे आणि समोरचे डोंगर चांदण्यात न्हाऊन निघत होते। या भरलेल्या वातावरणात कोणा एका मुलीला चांदण्यांवरचे गाणे आठवले। चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, तिने ते सुरेल आवाजात म्हटले। मग अनेकांनी चांदण्यांच्या गाण्यांच्या आठवणी काढल्या। सरांनी कविवर्य बाभ बोरकर, कुसुमाग्रज, मर्लेकर, नाधो महानोर इत्यादी कवींच्या चांदण्यांवरील कविता म्हणून दाखवल्या। मग अशा वेळी ओळी कविता आठवण्याची अहमकीच लागली। रस्त्याच्या कडेला छोटेसे जलाशय लागले। त्यात फारसे पाणी नव्हते, पण त्या संथ जलात आकाशाचे फार सुरेख प्रतिबिंब पडले होते। चला आता टेकडीवर जाऊन तारे पाहूया। सरांच्या या शब्दांसरशी आम्ही सर्वजण डोंगर चढू लागलो। अर्ध्या तासातच आम्ही डोंगर माथ्यावर जाऊन पोहोचलो। तिथल्या छोट्याशा देवळाबाहेर सर्वजण थांबलो। सरांनी दुर्बीण स्टँडवर लावली आणि एकेकाला नक्षत्रे दाखवून त्यांच्याविषयी ते माहिती देऊ लागले। सारी आकाशगंगा डोळ्यांसमोर तरळत राहिली। आकाशातील तारकापुंजांनी आमचे लक्ष वेधून घेतले। जणू काही प्राजक्त फुलून त्याची पांढरी शुभ्र फुले चांदण्यांच्या रूपाने आकाशात सगळीकडे पसरली आहे असे भासत होते। तांबूस मंगळ, निळा तेजस्वी शुक्र आणि विविध गांच्या छटा असलेले इतर ग्रह पाहिल्यावर आकाशाचे सरोवर अनेकविध रंगांच्या कमळांनी फुलून गेल्यासारखे वाटत होते। रुपेरी रथात बसून रजनीनाथ आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गक्रमण करीत होता। निसर्गाने आकाशात मुक्त हस्ताने उधळलेली नक्षत्र मौक्तिके मनाला भुरळ घालत होती। अरसिक माणसाला आणि निर्बुद्धीलाही काव्य स्फूर्ती व्हावी इतके ते दृश्य विलोभनीय होते। तेवढ्यात आमच्या एका मित्राने बासरीचे सूर आळवायला सुरुवात केली। त्या स्वरांनी आमचे नानच हरपले। तो नयनरम्य देखावा मनात साठवून आम्ही परतीची वाट चालू लागलो। तेव्हा ते सूरही आमच्या मनात दूरपर्यंत रेंगाळत राहिले। जणू काही चांदण्यालाच स्वर फुटला होता। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।